स्किन प्रॉब्लेम नाही, ती एक लिव्हिंग सिस्टीम आहे, समजून घ्या. म्हणूनच तुमची स्किन खराब नाही, तुम्ही तिच्याशी चुकीचं वागत आहात. आपण चूक काय करतो? आज एक ट्रेंड, उद्या दुसरं सिरम, परवा नवीन रुटीन, आठवड्याला नवीन नवीन ऍक्टिव्ह आणि महिन्याला नवीन नवीन इन्फ्लुएन्सरच्या टिप्स. पण एक गोष्ट समजून घ्या की आपली स्किन ही सतत नवीन सेल्स तयार करत असते, स्वतःला रिपेअर करत असते, प्रोटेक्शन करत असते. समजा आपण एका झाडाची रोज माती, पाणी आणि जागा बदलली आणि म्हणालो हे झाड वाढतच का नाही, मग यात दोष झाडाचा आहे की आपल्या वागण्याचा? याच प्रकारे समजून घ्या की स्किन तुमच्या विरोधात नाही, ती तुमच्यासाठी काम करते. तिला फक्त योग्य वातावरण हवं असतं. स्किनला खरंच काय हवं असतं? कन्सिस्टन्सी, रोज तेच बेसिक स्टेप्स, तीच स्थिर रुटीन. प्रोटेक्शन, बाहेरच्या डॅमेज पासून संरक्षण म्हणजेच सनस्क्रीन. पेशन्स, स्किनला वेळ द्या, ती एका रात्रीत बदलत नाहीत. आणि ह्या 3 गोष्टी कोणत्याही बॉटलमध्ये आपल्याला मिळत नाहीत, त्या आपल्याला स्वतः शिकाव्या लागतात. आणि म्हणूनच आपला स्किनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. प्रॉब्लेमवर फोकस करण्यापेक्षा आपले सिम्पटम्स ओळखा. पिंपल्स, पिगमेंटेशन, डलनेस, ड्रायनेस म्हणजे रूट कॉज माहीत पडल्यावर आपल्याला त्यानुसार लाईफस्टाईल, एन्व्हायरमेंट, हॅबिट्स आणि रुटीन बदलवता येतात. सपोर्ट सिस्टीम, स्किनला योग्य वातावरण द्यायला हवं आणि तेव्हाच आपली स्किन ही हेल्दी राहील. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या स्किनला खरंच मदत करतोय की तिला रोज कन्फ्युजन मध्ये टाकतोय? तुमची स्किन खराब नसते, तुम्ही तिच्याशी चुकीचं वागत असता. मग स्किन सोबत योग्य वागायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि ही एक गोष्ट तुम्ही डोक्यात बसून घ्या, प्रोडक्ट हेल्प युअर स्किन बट हॅबिट्स बिल्ड युअर स्किन.